चला नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर सर्वांचं स्वागत करतो. पहा, आपल्या हातामध्ये फक्त आता एक दिवस राहिला, उद्या आपला सर्वांचा पेपर होते. महाराष्ट्रातील 34 केंद्रावरती आपला पेपर होते. त्याच्यामध्ये कोल्हापूर आणि ठाण्यामधला जर विचार केला तर कोल्हापूर आणि ठाण्याच्या परीक्षा सेंटरमध्ये थोडासा बदल झालाय. की नवीन अपडेट पण त्यांनी टाकलेले ते पण तुम्ही पाहून घ्या. आता सगळ्यात महत्वाचं जे वारंवार तुम्ही काल प्रश्न केले किंवा आज प्रश्न केले होते, बऱ्याच जणांना प्रवेश पत्र डाउनलोड करता येत नाही. इथूनच सुरुवात आहे आता आपली. लक्षात ठेवा, प्रवेश पत्र डाउनलोड करा. जर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी हा नंबर जर हरवलेला असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर वेबसाईट वरती जा, तिथे जी लिस्ट आहे ते लिस्ट काढा. P1 ची जर लिस्ट असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला P1 ची लिस्ट ओपन करा आणि क्लर्कची असेल तर क्लर्कची लिंक ओपन करा. त्या ठिकाणी CLK असं लिहिलेलं असेल, CLK आणि पुढे 0832 असं काहीतरी, हा तुमचा असणार आहे क्लर्कचा आयडी. आणि P1 चा PEN असा असेल आणि पुढे काही 0088 असं, हा तुमचा असणार आहे शिपायाचा आयडी. म्हणजे दोन्ही आयडी जर तुमचे मिस झाले असतील, कोणाचे गाळ झाले असतील, तर त्या ठिकाणाहून जाऊन तुम्ही टाकू शकता. जन्मतारीख बरोबर टाकायची, ह्यो आयडी बरोबर टाकायचा आणि त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. आता इथपर्यंत झालं. पण आता प्रवेश पत्र कसे असावे, बरेच जण सर कलर मध्येच लागतं का, झेरॉक्स चालन का, ब्लॅक अँड व्हाईट चालन का, हे बारीक प्रश्न असे विचारायचे नाही. लक्षात ठेवा, प्रवेश पत्र येते तुम्हाला ऑलरेडी प्रवेश पत्र आधीच समजलेले, सेंटर कुठे काय, हे कलर मध्ये असलं तरी चालेल, ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी चालेल, झेरॉक्स असलं तरी चालेल. कलर ब्लॅक अँड व्हाईट घेतलं म्हणजेच झेरॉक्स असल्यासारखं आहे. पण मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आता एवढे पेपर देतात त्याला 2 रुपये लागणारच आहे तुम्हाला, 8 रुपये जास्त जातील. फक्त 10 रुपयाला कलर प्रिंट भेटते, तुम्ही कलर प्रिंट पण काढू शकता. आता सोबत काय काय घेऊन जायचंय, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण का खूप महत्वाची माहिती देणार आहे मी. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहणार आहे. पेपर पॅटर्न असेल, रिपोर्टिंग टाइमच्या बाबतीत असेल, कट ऑफच्या बाबतीत असेल, आयडी प्रूफच्या बाबतीत असेल, ऍप्लिकेशन फॉर्मच्या बाबतीत असेल, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आपला आजचा कदाचित व्हिडिओ मधला रेकॉर्डेड मधला शेवटचा व्हिडिओ असेल, कारण उद्या आपला पेपर आहे सगळ्यांचा. ओके, ठीक आहे. आता सोबत काय घेऊन जा, सोबत पाहणं ऍप्लिकेशन फॉर्म. बरेच जणांनी विचारलं की ऍप्लिकेशन फॉर्म सोबत नेण्याची गरज नाही. लक्षामध्ये आयडी प्रूफ बाकी तुम्हाला सोबत लागणार आहे. लक्षात ठेवा, आयडी प्रूफ लागणार आहे. मग तुमचा आधार कार्ड असेल, वोटर आयडी असेल किंवा कोणता असू द्या, आयडी प्रूफ तुम्हाला सोबत लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला हॉल तिकीट लागणार आहे. बस, याच्यापेक्षा वेगळं काहीच लागत नाही. एवढे 2 जरी असले तरी तुम्हाला प्रवेश भेटेल. फक्त लक्षात घ्या, पेन आपले स्वतःची न्यायचे. पेन त्या ठिकाणी तुम्हाला देणार नाहीत, पॅड वगैरे काहीच नाही. फक्त एक पेन तुम्हाला लागणार आहे, याच्यापेक्षा वेगळं तिथं काहीच लागत नाही. तुमच्या हातात वॉच असेल, अंगठी असेल, पट्टे असतील, काही गळ्यात काही दोरखंड वगैरे काही असतील, ते सगळं काढून घेतात तिथं. लक्षात ठेवा, काही ठेवत नाही. लक्षामध्ये ते प्रत्येक सेंटरवर डिपेंडिंग असतं. पाठीमागच्या वेळेस मी स्वतः तुम्हाला माहिती पेपर, हे ओपन वॉच पाठीमागच्या वेळेस चाललं होतं, हे काट्याचं वॉच आहे, हे पण चाललेलं नव्हतं लास्ट टाइम. ओके, मग आता इथे लक्ष द्या, आयडी प्रूफ मध्ये आधार कार्ड चालेल, वोटिंग आयडी वगैरे सगळं चालू शकतं, काय अडचण नाही. हे बारीक पोरासारखं सांगण्याची गोष्ट नाही, काय काय लागतं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. सगळं आपल्या प्रवेश पत्रावरती तुम्ही वाचू शकता, सोबत काय काय न्यायचंय. ओके, ते क्लिअर झालं, 2 गोष्टी क्लिअर झाल्या. तिसरी गोष्ट, सोबत काय घेऊन जावे क्लिअर झालं, प्रवेश पत्र कसे असावे क्लिअर झालं, आयडी प्रूफ बद्दल क्लिअर झालं, ऍप्लिकेशन फॉर्मची गरज नाही. लक्षात ठेवा, आता पेपर पॅटर्न बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी त्याच्या अगोदर रिपोर्टिंग टाइम बद्दल थोडक्यात बोलूया आपण. रिपोर्टिंग टाइम महत्वाची गोष्ट आहे, कारण का रिपोर्टिंग टाइम वरती सगळी गोष्ट डिपेंडिंग असते. याला डस्टर कुठे गेला मग, रिपोर्टिंग टाइम वरती डिपेंड असतं बऱ्यापैकी गोष्ट. पण तू वतणार तिथं घेतले की नाही, त्याचे नाही काही कामच. लक्ष द्या इकडं ना, असो. रिपोर्टिंग टाइमच्या बाबतीत सांगतो. आता ज्यांना क्लर्कचा पेपर आहे, म्हणजे लिपिकचा पेपर सगळ्यात आधी लक्षात ठेवा, हा सकाळचा रिपोर्टिंग टाइम आहे. लिपिकच्या पेपरचा हा सकाळचा टाइम असणार आहे. त्याच्यानंतर शिपाई, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चालक आहे. त्याच्यानंतर सेकंड सत्रात चालक आहे आणि तिसऱ्या सत्रामध्ये शिपाई आहे. पण हा जो शिपाई आहे हा फर्स्ट शिप आणि सेकंड शिप अशा 2 शिप मध्ये होते. मला वाटतं पहिल्याचा रिपोर्टिंग टाइम काहीतरी 2:30चा असावा. तो 3:30ला क्लोज आणि 4ला चालू होईल. तो मला 3:30ला स्टार्ट होईल, 4ला संपणार. आणि सेकंडचा 4:30चा रिपोर्टिंग टाइम आहे. सगळ्यात शेवटची उद्याच्या दिवसभरात पहिली बॅच असणार आहे, सगळी ऑल महाराष्ट्र क्लर्कची असणार आहे. सेकंड बॅच असणार आहे चालकची, ऑल महाराष्ट्र असणार आहे. थर्ड बॅच असणार आहे तुमची शिपायाची, फर्स्ट शिप ऑल महाराष्ट्र. आणि चौथी पण असणार आहे शिपाईच, म्हणजे शिपाई 2 शिप मध्ये टाकलेला आहे. शेवटची शिप 4:30चा आपला रिपोर्टिंग टाइम आहे. 5:30 वाजता तुमचा पेपर स्टार्ट होणार आहे आणि 6 वाजता पेपर संपणार आहे. म्हणजे आपल्याला पेपरला फक्त 30 मिनिटं आहे. आपण टेस्ट सिरीजला तुम्हाला फक्त 25 मिनिटं दिले होते.
आतापर्यंत टेस्ट सिरीजला जेवढे आपण घेतल्या त्याला फक्त 25 मिनिटं आपण तुम्हाला दिले होते. आता आपण याच्यामध्ये तुम्हाला 30 मिनिटं आहे, म्हणजे तुमचा त्या 25 मिनिटांमध्ये 20 मिनिटात पेपर कव्हर होत होता. म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा काही विषय येणार नाही. टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम फक्त ह्या पदासाठी होणार आहे इथं, बाकी कुठंच नाही. ना चालकला टाइम मॅनेजमेंटची अडचण आहे, ना शिपायला अडचण आहे. लिपिकला बाकी टाइम मॅनेजमेंटची पूर्ण अडचण असतं. आलं लक्षामध्ये? म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं, सगळ्यांनाच तसं आलं लक्षामध्ये. 60% तरी टाइम मॅनेजमेंट होणं फार गरजेचं राहणार आहे विद्यार्थ्यांचं. 40% विद्यार्थी असे असणार की जे टाइम मॅनेजमेंट परफेक्ट करणार लिपिकचा, बाकीच्या होणार नाही. तुम्ही त्या कालच्या सारखं, मी कालच्या लाईव्हला सांगेन, तुम्ही परत माझ्या असं कसं तसं पेपर झालं मी परत तुमच्याशी लाईव्ह संवाद साधेन, त्यावेळेस सांगेल. ओके, हा 4:30 मग आता इथं 4:30 रिपोर्टिंग टाइम आहे. मग एखादा डायरेक्ट आता फार नाहीच शक्य 4:30 मग 4:35 झाले किंवा 4:40 झाले, 4:45 झाले, हे पण बऱ्याच जणांनी प्रश्न टाकलेत सकाळी. रिपोर्टिंग टाइम मध्ये नाही गेलं तर, रिपोर्टिंग टाइमच्या वेळेस जर नाही गेलो तर काय होईल? अरे बाबा नाही गेलो तर मग तुझा पेपर येतो, जायचंच रिपोर्टिंग टाइमला, दुसरे का थोडंच काही काम आहे आपलं, रिपोर्टिंग टाइमला गेलाच पाहिजे. हा फक्त एक आहे, जर पेपर तुला जर इथं ह्या फर्स्ट शिपला पेपर असेल, म्हणजे चालकचा जर पेपर असेल, तरच शिपायाच्या पेपरला फर्स्ट शिप वाल्यांना अडचण येऊ शकते. अन्यथा कोणालाच अडचण येत नाही. कारण का जर चालकचा पेपर जर नसेल तर क्लर्कच्या पेपर मध्ये आणि त्याच्यामध्ये गॅप आहे बाळांनो, लक्षात ठेवा, बऱ्यापैकी गॅप आहे. त्याच्यामुळे तिथं काही अडचण नाही. मान्य आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे सेंटर एका पेपरचं एका ठिकाणी, दुसऱ्या पेपरचं दुसऱ्या ठिकाणी आलेले. तुम्ही नगरचं सांगतो मी, नगरचं न्यू आर्ट्सला सेंटर आहे आणि नगर कॉलेजचं सेंटर आहे प्रेमदानला आहे मला वाटतं. तर तिथल्या तिथं तुम्ही फक्त मोजून 10 मिनिटांमध्ये त्या सेंटरवर जाऊ शकता. म्हणजे इकडचा पेपर सोडल्यानंतर तुम्ही त्या सेंटरला 10 मिनिटात जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल ठाणे आणि कल्याणमध्ये 25 किलोमीटरचा अंतर मध्ये आलेले आहे. मग त्याच्याचमुळे तो प्रॉब्लेम झाला, ते त्यांनी आता क्लिअर केलेले. ज्यांचे अंतर जास्त होते त्यांना पुन्हा एकदा जवळचं सेंटर त्या ठिकाणी दिले. त्याच्यापेक्षा महत्वाचं, जरी 20 किलोमीटरचं जरी अंतर असेल तरी तुमच्या हातात 1.5 तास वेळ असतो, त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकताय, काहीच अडचण नाही. ओके, त्यानंतर हे जो 4:35 गेले, 4:40 गेले, 4:45 गेले, 4:50 गेले, 5 पर्यंत जरी गेले, खरं तर हे मी सांगणं चुकीचं आहे इथून, आलं लक्षामध्ये. पण एक तुम्हाला ज्यांची गडबड होईल त्यांच्यासाठी सांगतोय, कारण त्यांनी लिहिले 4:30 शार्प असं लिहिलेलं आहे, शार्प शब्द लिहिला बरं. पुढं कोणतीच परीक्षा घेताना शार्प शब्द लिहिला जात नाही, फक्त आणि फक्त बॉम्बे हायकोर्टने शार्प दिलाय, त्याच्यामुळे ते सुद्धा शार्पच त्या वेळेमध्ये घेतील. फक्त एक प्रॉब्लेम असा आहे बाळांनो, का हे जे 5ला जरी गेले तर तुम्हाला घेणार नाही असं नाही. एक हा जो रिपोर्टिंग टाइम असतो ना, या वेळेला तुम्हाला पोहोचायला म्हणजे सुरुवात होते आणि एक गेट क्लोजिंग टाइम असतो. तो गेट क्लोजिंग टाइम कोणीच हॉल तिकीटो टाकत नाही. मग तो गेट क्लोजिंग टाइम जर हॉल तिकीटो टाकला नाही तर मुलांना काय वाटतं का आता गेट क्लोजिंग 4:30चा रिपोर्टिंग आहे, म्हणजे गेट क्लोजिंग 5, 5:15चा गेट क्लोजिंग असू शकतो, 5:15 परंतु मला वाटतंय का हा होणार नाही, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही 4:30ला जा, म्हणजे तुम्ही लास्ट 5:15 पर्यंत जरी गेले तरी अडचण नाही, काहीच अडचण येणार नाही. पण असं करू नका परत उद्या काय झालं प्रॉब्लेम तर सरांनी सांगितलं होतं गेलं मग आम्ही मुद्दाम, असं करू नका. तुम्ही डॉट तिथं 4:30ला हजर राहा. वाटलं तर आज जाताना तुम्ही 5 तास अर्धा तास लेट जा, पण त्या सेंटरवरती इन गेट, आलं लक्षामध्ये, गेटच्या आतमध्ये तुम्ही 4:30च्या आत हजर राहा. ओके, ठीक आहे, झालं रिपोर्टिंग टाइम बद्दल झालं. चालकचे टेस्टचे तुम्हाला चालक आता शक्यतो ऍडमिशन क्लोज झाले दोन्ही पण, ऑनलाईन आणि ऑफलाईन. परंतु जरी कोणाला वाटलंच तरी याच्या ऍप्लिकेशन वरती जा डायरेक्ट, आणि चालकची फ्री बॅच दिलेली तिथं आपण आज तुम्हाला. चालकवाले जे आहेत, जाता जाता जरी तुम्ही तांत्रिक प्रश्न वाचून घेतले तरी तुमच्या माहिती तुम्हाला फ्री बॅच येते डायरेक्ट, तुम्ही आज घेऊ शकता. त्याच्यानंतर सोबत काय घेऊन जावे झालं, प्रवेश पत्राबद्दल सांगणं. 26 एप्रिल आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजचे जेवढे विद्यार्थी होते सगळ्यांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही संध्याकाळी परत 2 लेक्चर तुमचे घेणारच लाईव्ह, त्यावेळेस पण मी तुमच्याशी संवाद साधेन. फक्त एक लक्षात ठेवा, रिपोर्टिंग टाइमच्या बद्दल जे काही प्रश्न होते ते क्लिअर केले, हॉल तिकीट बद्दल क्लिअर केले, सोबत काय काय घेऊन जायचे क्लिअर केले, बाकीच्या कोणत्याच गोष्टी सोबत द्यायची नाही. तिथं कोणतीच गोष्ट तुमच्या आतमध्ये प्रवेशपत्र, आयडी प्रूफ आणि तुमचा पेन आपला स्वतः नाही, पेन देत नाही, लक्षात ठेवा. आणि तिथं सगळ्यात महत्वाचं लिपिकला ज्यांचा फॉर्म आहे टाइम मॅनेजमेंट, लिपिकवाल्याला टाइम मॅनेजमेंट करणे, चालकला 20 प्रश्न आहे, शिपायाला 30 प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं असं आपण आपल्या टेस्टला फक्त 25 मिनिटं दिला होता तरी तुमचा पेपर कव्हर होत होता. इथं ऑलरेडी तुम्हाला 30 मिनिटं वेळ आहे, या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला 20 मिनिटं वेळ आहे आणि 20 प्रश्न, सॉरी या ठिकाणी पण 30 मिनिटं वेळ असणार आहे चालकला पण. म्हणजे चालकला तुम्हाला फक्त 20 प्रश्न लिहायचे 30 मिनिटात आणि तिथे 30 प्रश्न लिहायचे 30 मिनिटांमध्ये, आणि या ठिकाणी बाकी तुम्हाला
90 प्रश्न लिहायचे बाळांनो 60 मिनिटांमध्ये फक्त 90 प्रश्न. त्याच्यामध्ये 25 मार्काला त्याच्यामध्ये 20 मॅथ आहे, 20 बुद्धिमत्ता आहे, 20 इंग्लिश आहे. सगळा पेपर या 60 मार्कावरती फिरणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं व्यवस्थित जा, वेळेत हजर राहा. फक्त लिपिकवाले व्यवस्थित रिपोर्टिंग टाइम करा, कारण का लिपिकचा पेपर सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 शिफ्ट मध्ये पेपर होतोय. पहिली शिप असेल लिपिकची, दुसरी शिप असेल चालकची, तिसरी शिप असेल शिपायाची दुपारी लक्षामध्ये, आणि चौथी पण शिपायाचीच आहे. शिपायाचे फॉर्म जास्त असल्यामुळे शिपाई 2 याच्यामध्ये केलेलं. ओके, ठीक आहे. बाकीच्या ज्या काही सूचना असतील त्या मी तुम्हाला सगळ्या संध्याकाळी लेक्चर घेईन आपलं रेकॉर्डेड, त्यावेळेस आपलं लाईव्ह, त्यामध्ये सगळ्या सूचना सांगेन. ठीक आहे. 26 एप्रिल एक दिवस राहिलाय. ऍप्लिकेशनवर आता जाऊन शक्यतो बॅच खरेदी करू नका, कारण का आजही तुम्ही ऍडमिशन घेतलं बऱ्याच मुलांनी. आता काही नाही, कारण तुम्हाला एवढं शक्य होणार नाही. पण जर चालकसाठी, जे चालकला आहे, चालकवाले ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आपलं, आणि त्याच्यावरून ती बॅच तुम्हाला मी मोफत दिलेली. आणि त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न आहे, आणि ते तांत्रिक प्रश्न जे 20 प्रश्न आहेत आपले, त्यातले 12 ते 13 प्रश्न तांत्रिक असणार आहे. आणि त्याची 1000 प्रश्नांची पीडीएफ तिथं 500 का 1000 प्रश्नांची काहीतरी आहे. त्याच्यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल, फक्त चालकवाल्यांसाठी. बाकी शिपाई आणि क्लर्कवाल्यांचे ऍडमिशन आता बंद आहेत. जर पण काही ना जर वाटत असं, क्लर्कवाले तर घेऊच नका, शिपाईवाले घेऊ शकतात. 30 प्रश्न तुम्ही वाचू शकता, पण क्लर्कवाले घेऊ नका आता, लक्षामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीनं दादांनो तुम्हाला सगळं सांगितलं. आता राहिला मेन प्रश्न कट ऑफचा. कट ऑफ आपण बोलले, सॉरी मी पुसलं ते नाही का, कट ऑफचा विषय राहिला. एकच मुद्दा राहिलाय फक्त. आता तुम्ही सकाळपासून विचारलेल्या पैकी 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, सगळे मुद्दे सांगितले. फक्त एक मुद्दा राहिला आता कट ऑफचा. कट ऑफची काही एवढी घाई नाही. उद्या आपली सगळ्यांची परीक्षा आहे. उद्या पेपर झाल्यानंतर मी परवा दिवशी किंवा उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी त्या संदर्भात बोलून, आज काय त्याच्यात बोलण्यात जास्त तथ्य नाही. तुम्ही अभ्यास करताय, करा व्यवस्थित. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या टेस्ट सिरीजला ऑनलाईनला, लक्ष द्या इकडं, ज्यांना ऑनलाईनला 60 मार्क पडत होते, 60 किंवा 65, यांना त्या ठिकाणी रेल पेपरला जास्त मार्क पडतील, कारण का ऑनलाईनचा पेपर खूप अवघड सेट केलेले होते. सगळे पेपर फक्त 8 का काहीतरी पेपर सोपे होते, बाकी सगळे पेपर खूप अवघड सेट केले होते, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यानंतर शिपायाच्या पेपरला ज्या मुलांना 22 ते 24 किंवा 20 या दरम्यान मार्क पडतील ना, त्यांनी पण लक्षात ठेवा, कारण का शिपायाचे दोन्ही पण पेपर एकदम अवघड सेट केले होते, शिपायाचा आणि लिपिकचा. फक्त पेपर सोपे आहेत. ऍप्लिकेशनवर जे पेपर टाकलेत आपण, ते सगळे पेपर सोपे, बाकी सगळे पेपर अवघड होते, लक्षामध्ये. ठीक आहे, चालतंय. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझा मोबाईल नंबर पण तुम्हाला दिसतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सगळ्या मुलांनी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा लगेच. आणि ऍप्लिकेशनची लिंक आहे त्या ठिकाणी, हार्देज ऑनलाईन अकॅडमी नावाने. ते ऍप्लिकेशन पण डाउनलोड करून घ्या, लक्षामध्ये. शेवटच्या टप्प्यात सुद्धा तुम्ही एखादा हे करू शकता, लक्षामध्ये. चालकवाले नक्कीच जाऊन त्या ठिकाणून तुम्हाला मोफत पेपर दिले. 30 पेपर मोफत आहे. 20 तांत्रिक प्रश्न, चालू घडामोडी, मराठी, सायन्स, सगळं काही दिलेलं आहे मोफत मध्ये, फक्त चालकला. बाकी तुम्हाला फी पेड करावं लागणार आहे क्लर्कला शिपायला. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद. माहिती समजली असेलच. ओके, बाकीची जी काही माहिती संध्याकाळच्या लाईव्ह लेक्चरला मी देतो, लक्षामध्ये. मराठीचे एक लेक्चर राहिले ते एक घेतो, आणि पॉलिटिक्सचे एक, तुम्हाला पॉलिटिक्सचं थोडंसं बोललो होतो. आणि जिल्हा न्यायालयाचा जो पेपरचे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न होते ते मी तुम्हाला देणार होतो, ते पण मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत तो पेपर येऊन जाईल, काय अडचण